श्री स्वामी समर्थ. लोक काय म्हणतील? वाह, काय नसीब आहे. कारण महाबली, बजरंगबली आणि थेट न्यायदेवता शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत अत्यंत दुर्मिळ राजयोग सक्रिय झाला आहे. कर्क राशीच्या जातकानो. कारण 22 ते 28 जून दरम्यान तुमच्यावर पैशाचा असा पाऊस पडणार की अख्खं जग तुमच्या नशिबाचा हेवा करेल. तुमचा रखडलेला संसार, अडकलेला पैसा आणि नशिबाची बंद कुलूप अचानक उघडणार आहेत. पण हा आनंद साजरा करण्यापूर्वी एक भयंकर सत्य जाणून घ्या मित्रांनो. कारण पडद्यामागे काहीतरी भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल त्या क्षणी तुमच्याच जवळच्या काही व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचणार आहेत. कर्क राशीच्या लोकांनी या 7 दिवसात या एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचे, नाहीतर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही नकळत किंवा कळत या दोन चुका केल्या तर तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, उद्याचं नव्हतं होईल आणि घरातली हसती खेळती माणसं रस्त्यावर येतील. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं नेमकं कोणतं असं षडयंत्र आहे जे तुमच्या पाठीमागे रचलं जाते आणि तुमच्या सर्वात जवळचा माणूस तुमचा घात कसा करणार आणि या विनाशातून वाचवण्यासाठी 26 जूनच्या रात्रीपूर्वी तुम्हाला कोणता असा गुप्त महाउपाय करायचा आहे, हे आज आम्ही या भविष्यवाणीमध्ये 5 महत्वाच्या भागात सांगणार आहोत. एकही सेकंद मिस करू नका मित्रांनो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, 21 ते 28 जूनचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे वेगळी कलाटणी देणारा ठरेल. कारण या काळात शनिदेवाच्या कृपेने तुमच्या राशीसाठी महाधन योगाची निर्मिती केली आहे आणि त्यामुळेच लक्षात घ्या आणि त्यामुळे तुमच्यावर अचानक धनलाभाचे प्रचंड असे योग तयार होत आहेत. मग ते रखडलेले पैशाचे व्यवहार असो, जुनी मालमत्ता असो किंवा अनपेक्षित मार्गाने मिळणारा पैसा असो. तुमची ही अचानक बदललेली श्रीमंती पाहून लोकही थक्क होतील आणि तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारतील. वाह, काय नशीब आहे तुमचं. कर्क राशीच्या जातकानो, हा येणारा पैसा जितका आनंद देऊन येणारा आहे तितकाच मोठी चेतवानी या यशाच्या पाठीमागे लपलेली आहे मित्रांनो. कर्क राशीचे लोक अत्यंत संवेदनशील, भावनिक असतात आणि या काळात पैसा येतात तुमच्या स्वभावात आलेला अति आत्मविश्वास आणि माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही हा अतिरेकी विचार तुमच्या विनाशाचं कारण बनू शकतो. लक्षात घ्या, जर तुम्ही या 7 दिवसात अतिउत्साहाच्या भरात स्वतःच्या मर्यादा विसरलात किंवा कोणाला कमी लेखण्याची चूक केली तर मित्रांनो लक्षात घ्या, शनिदेवाची वक्रदृष्टी तुमच्यावरती पडेल आणि हातात आलेली लक्ष्मी सुद्धा एका रात्री परत फिरेल. हा पैसा टिकून ठेवायचा असेल तर मन शांत, पाय जमिनीवर ठेवावे लागतील. कारण या पैशासोबतच तुमच्या पाठीमागे एक भयंकर असा काळोख दबा धरून बसलाय. तो काळोख कोणता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं की कर्क राशीच्या जातकानो, जसा जसा तुमच्या घरात पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल तसा तसा तुमच्या अवतीभोवती येणाऱ्या लोकांचा जळफळाट सुरू होईल. कारण तुमच्या नशिबाची उंचवणारी कमान पाहून तुमचे हसणारे मित्र आणि तुमचे शेजारी आतून तुमच्यावरती प्रचंड जळू लागतील. ते तुमच्यासमोर गोड गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमची नाचक्की कशी होईल, या तुमचं नुकसान कसं होईल याचं एक भयंकर षडयंत्र रचायला सुरुवात करतील. कारण तुमच्या सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा हा काळ आहे. कर्क राशीच्या जातकानं, या 7 दिवसाच्या काळात तुम्हाला परक्यावर आणि इतराच्या गोड बोलण्यावर अतिविश्वास मात्र कदापि ठेवायचा नाहीये. कारण ही एका सर्वात घातक गोष्टीपासून दूर राहायचंय. तुमच्या मनात कोणाबद्दल किती आदर असला तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी किंवा जे तुमचे पुढचे प्लॅन्स असतील किंवा आर्थिक व्यवहार असतील तर त्याची माहिती चुकूनही जवळच्या व्यक्तीला सुद्धा शेअर करायची नाही. मित्रांनो, ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून आपल्या मनातील गुपित सांगाल तर तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली असेल. हे पक्के लक्षात ठेवा. कर्क राशीच्या जातकानो, तुमचे हे शत्रू जे गुप्त शत्रू आहेत तुमच्या समोर येऊन कधीच वार करत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की तुमच्या पाठीशी स्वतः महाबजरंगबली उभे असतात. म्हणून ते अतिशय हुशारीने तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही तुमचे सिक्रेट स्वतःपुरते मर्यादित ठेवले तर हे शत्रू तुमचे केसभरही नुकसान करणार नाही. पण या शत्रूच्या चालीशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणती मोठी
चूक करू शकता त्याची थेट कोर्टाची पायरी सुद्धा तुम्हाला चढावी लागेल. हे बघूया की जसं की कर्क राशीच्या जातकनो, आतापर्यंत तुम्ही नशिबाचे अनेक फटके खाल्लेत, पण आता तुमचे वाईट दिवस संपून थेट सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत. येत्या पुढच्या 3 दिवसातच तुम्हाला या ब्रह्मांडाकडून आणि बजरंगबलीच्या कृपेने 3 मोठे शुभ संकेत मिळणार आहेत. पहिला संकेत म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्या कुटुंबात चाललेला जो गंभीर वाद होता, कोर्ट कचऱ्याची भीती किंवा मालमत्तेसंबंधी एखादं भांडण असेल, ते अचानक मिटेल आणि शत्रू स्वतःहून तुमच्यासमोर नतमस्तक होईल. हा संकेत सांगतो की आता तुमची संकटातून मुक्तता झाली आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकनो, दुसरा संकेत थेट तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक शांतीशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात कोणी दीर्घकाळापासून आजारी असेल, तुम्ही देखील असाल किंवा तुम्ही स्वतःच्या रात्रीच्या भयानक विचारांनी नैराश्याने ग्रसले असाल, अतिविचार करत असाल, तर अचानक त्या आजारातून, मानसिक त्रासातून तुम्हाला प्रचंड आराम मिळेल. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक अत्यंत पवित्र आनंदी वातावरण तयार होईल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, तिसरा संकेत तुमच्या कष्टाचे फळ देणारा असेल. व्यवसायात व नोकरीच्या ठिकाणी जी कामे आजवर पूर्णपणे ठप्प झाली होती, तिथे तुमचा पैसा अडकून पडला होता, तिथे अचानक एक एक असा नवीन मार्ग उजडेल आणि अडकलेला पैसा सुद्धा नक्की तुम्हाला चक्रवाढ व्याजासह तुमच्याकडे परत येईल. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता मित्रांनो, एक चूक मात्र तुम्ही टाळली पाहिजे. ही बघूया आपण पुढे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, एकीकडे तुमचं नशीब जे आहे ते सोन्यासारखं चमकत असताना तुम्ही एक अशा भयंकर चूक करू शकता, जी मित्रांनो तुमच्या आयुष्यात संपूर्ण भाग्याचा झटका तुम्हाला बसू शकतो. लक्षात घ्या. मित्रांनो, मला माहिती आहे कर्क राशीचे लोक मनाचे अतिशय हळवे असतात. कोणाचे दुःख त्यांना पाहवत नाही. नेमका याच गोष्टीचा फायदा मित्रांनो फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील नात्यातील एक स्त्री व पुरुष अत्यंत लाळघोटेपणा करत आहे. डोळ्यात पाणी आणून तुमच्या नावावर बँकेतून कर्ज काढण्यासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक व्यवहाराच्या तुम्हाला भागीदार राहण्यासाठी गळ घालू शकतो. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राचा एक अत्यंत कडक व भयंकर इशारा आहे की जर तुम्ही या काळात कुणासाठी कागदावर सही केली, तर ती व्यक्ती हात वर करेल आणि या कर्जाचा पूर्ण डोंगर तुमच्या डोक्यावर येईल. कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची, रस्त्यावर येण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. त्यामुळे स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. कर्क राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात येणाऱ्या अफाट यशाला टिकून ठेवण्यासाठी आणि त्यासोबतच गुप्त शत्रूच्या भयंकर षडयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला संकटमोचन महाबली बजरंगबलीचा एक गुप्त महाउपाय करायचा आहे. या जून महिन्याच्या शनिवारी आणि किंवा मंगळवारी रात्रीच्या वेळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देवघरात बसून शेंदूर व चमेलीचे तेल अर्पण करायचे. त्यानंतर तेथे बसून शांत चित्ताने हनुमान चालिसाचे 3 पाठ करायचे. हा उपाय तुमच्या भोवती एक असं अदृश्य कवच निर्माण करेल, ज्याच्यामुळे शत्रूचे सर्व वार तुमच्यावर उलटतील आणि शनिदेवाचा कोप शांतही होईल. कर्क राशीच्या जातकांनो, मित्रांनो, लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्रातील कोणतेही ज्ञान हे अर्धवट ठेवणं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असतं. म्हणून आजच या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी, केलेली सावधानता आणि बजरंगबलीचा हा महाउपाय मनावर बिंबवून ठेवा. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केलं, तर तुमची आलेली जी काही सुवर्ण संधी आहे ती हाताची निघून जाईल. पण जर तू पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला, आणि पुढचे 7ही दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वाह, काय नशीब आहे. कर्क राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात बजरंगबली आणि शनिदेवाचा आशीर्वाद कायम राहावो. त्यासोबतच जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची, मोलाची वाटली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबजरंगबली, जय शनिदेव अजिबात लिहायला विसरू नका. आणि अशाच अचूक रहस्यमय सडेतोड ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करा. शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, भविष्यवाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.